गणपती प्रभू तू कमाने माझे हे चिसा तू कमाने माझे तू कमाने माझे तू कमाने सर्व सुख
विठोबा हेलो 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 समोर चला हेलो 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 अरे द्या थोडा आवाज हेलो 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 अरे राम थोडा ज्ञान द्या हेलो 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 अरे हेलो 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 अरे हेलो 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 अरे थोड़ा बेस कमी करा हेलो 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 अरे थोड़ा ट्रबल हेलो 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 अरे बस राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप
बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले उसाजने सुख झाले साजने तो हा विठ्ठल बरवा हे बरवा तो हा विठ्ठल बरवा हे
आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता हिता जो असे जागता हिता जो असे जागता माता पिता तयाची या माता पिता तयाची या माता पिता तयाची या आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता हिता जो असे जागता हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या कोळी कन्या पुत्र होती जे सासरे 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 तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा पिता भागवत करीते श्रवण पिता भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण भागवत करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सासरे कोळी कन्या पुत्र होती जे सासरे कन्या पुत्र होती जे सासरे कोळी कन्या पुत्र होती जे तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा लोक म्हणे माझ घडो त्यांची सेवा म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझा दैव पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सासरे कुळी कन्या पुत्र होती जे सासरे तयाचा हरिक वाटे देवा आपुलिया हिता जो असे जागता 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 आपुलिया हिता जो
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पर नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा विढाला वरम पुंडरीका यदा तुमुनिंद्रय समागत्य तिष्ठन्तम आनंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन पांडुरंग कर प्रथम नमन त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावत्न्याची उदारार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम खलानी शबादपनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतं वरिष्ठम वातात्मजवान हरियुतमुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मगाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास विटनिले सरस्वती नमोस्तुते सेवे लागी सेवक झालो 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 सेवे लागी सेवक लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आवाज मी तुझ्या देवा तुझ्या देवा तुझ्या देवा निज चरणा तुमच्या लागलो
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कबाटी देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप संपन्न असणारे अधिकार सिद्धप्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबराय या तुकोबरायांचा भगवान परमात्म्यानं तुम्हाला जन्माला घातल्याच्या नंतर आपलं हित कशामध्ये आहे याचं सूत्र व चिंतन करणारा चार कडव्याचा अभंग सेवे करता निवडलेला आहे विडाला बेस याचा जरा कमी करा आणि याला ट्रबलन थोडासा गेन द्या विडाला सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा चार कडव्याचा अभंग सेवे करता निवडलेला आहे तुकोबराय या अभंगातून तुम्हाला उपदेश करतात तुकोबराय सांगतात भगवान परमात्म्यानं तुम्हाला जन्माला घातलं देवानं जन्माला घातल्याच्या नंतर तुमचं आमचं हित कशामध्ये आहे हे तुम्ही आम्ही पाहिलं पाहिजे आपल्या हिताकरता जो जागला त्याच्या माता पित्यांना तुकोबरायने आहेत त्याच्या पोटी जन्माला येणारी लेकरं सात्विक जन्माला येतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा त्यांचं नवल देवालाही वाटतं ज्याला वाटतंय आपल्या पोटी सात्विक लेकरं जन्माला यावी त्यानं काय करावं तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीतेचं भागवताचं श्रवण करावं आणि भगवान परमात्म्याच्या नामाचं अखंड चिंतन करावं तुकोबराय म्हणतात जो आपल्या हिताकरता जागला ज्यानं भगवान परमात्म्याची भक्ती केली ज्याच्या पोटी सात्विक मुलं जन्माला आले ज्यानं गीतेचं भागवताचं श्रवण केलं चिंतन केलं विठुरायाच्या नामाचं नामचिंतन केलं असं लोकांची सेवा मला घडली पाहिजे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा याच्यापेक्षा माझं कोणतंच मोठं भाग्य नाही तरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन विडाला सेवे करता निवडलेला अभंग तुकोबरायाचा चार कडव्याचा सेवेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी सूचना आहे भव्य दिव्य स्वरूपाचा आपण कार्यक्रम साजरा करतोय पाठीमागे जेवले बसलेले मंडळी तुम्ही पुढे येऊन बसा माता माऊल्या तुम्ही पुढे इथं फोटो पर्यंत या पाठीमागून आलेल्या माता माऊल्यांना पाठीमागे बसता येईल या पुढं माझं आडनाव काटे असलं तरी मी टोचल असं नाही बोलणार या पाठीमागची मंडळी या पुढे तुम्ही जास्त आवाज येते असं इकडे बसा ना विढाल 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 सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा चार कडव्याचा या अभंगातून तुकोबराय तुम्हाला उपदेश करतात इकडं कीर्तन मी करतो इकडं माझ्याकडे लक्ष द्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भव्य दिव्य स्वरूपाचा आपण कार्यक्रम साजरा करतोय कैलासवासी रामचंद्र दिनकर चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम साजरा करतोय हा कार्यक्रम साजरा करत असताना या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य आपल्या सातारा जिल्ह्याचं भूषण हरिभक्तीपरायण गणेश महाराज गुजर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य आपल्या सातारा जिल्ह्याचं भूषण हरिभक्तीपरायण तुषार महाराज गाडे आणि हरिभक्तीपरायण हरी महाराज चितळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम साजरा करत असताना या कीर्तनाच्या साथी करता गायनाचार्य मृदंगाचार्य असून चालत नाही तर पेटी वादकाची ही साथ तेवढीच मोलाची असते टाळकऱ्यांची साथ ही तेवढीच मोलाची असते आज पेटीच्या साथी करता मला इथं ज्यांनी निमंत्रित केलं वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम वारकऱ्यांविषयी आदर आणि कलाकारावरती प्रेम किती असावं हे आमच्या भाऊंच्याकडून शिकावं भाऊ पेटी करता उपस्थित झालेले आहेत त्यांच्या चरणावरती नतमस्तक तुमच्या गावचं भजनी मंडळी या ठिकाणी टाळाच्या साथी करता उभा आहे विनेकरी दादा आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक सगळ्यात महत्वाचं कीर्तनाचा आत्मा ज्याला म्हटलं जातं ती म्हणजे साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम आहे त्यांच्याही चरणावरती नतमस्तक
या कीर्तनाच्या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे मातृवर्ग, पितृवर्ग, टाळकरी, माळकरी, गावकरी, विनेकरी, चव्हाण परिवाराच्या चरणावरती नतमस्तक। आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं आणि या चव्हाण परिवाराचं किंवा भाऊंचं असू द्या, तुमचं आमचं सगळ्यांचं एवढं मोठं भाग्य आहे की आज आपल्या कीर्तनाचं शूटिंग बघा, आज आपल्या कीर्तनाचं शूटिंग समोर होत आहे। महाराष्ट्रातील एक नामांकित चॅनल ओम साई परिवार आणि ओम साई या चॅनलवरती या कार्यक्रमाचं शूटिंग होत आहे। हा कार्यक्रम आज नव्हे, उद्या नव्हे, एका महिन्यानं नव्हे, वर्षात 10 वर्षात कधीही तुम्हाला यूट्यूबला तो पाहायला भेटणार आहे। आपल्या भागातलं सगळ्यात नावाजलेलं चॅनल आणि सगळ्यात एवढं मोठे मोठे कलाकार, मोठे मोठे कीर्तनकार, मोठे मोठे गायक, मोठे मोठे वादक, अरे त्या सगळ्यांना जर महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जर पोहोचवायचं काम जर कोणी केलं असेल तर ओम साई परिवाराने केलेलं आहे। त्या आमच्या चैतन्य दादांच्या चरणावरतीही नतमस्तक। आणि सगळ्यात परमात्म्याचं नामचिंतन करत असताना, भगवान परमात्म्याचं नाम घेत असताना देवाच्या नामामध्ये आपलं हित आहे हे आपल्याला कळालं पाहिजे। आपलं हित कशामध्ये? संसारामध्ये हित आहे का? संसारामध्ये हित नाही, परमार्थामध्ये हित आहे, देशाच्या सेवेमध्ये हित आहे, धर्माच्या सेवेमध्ये, पंथाच्या सेवेमध्ये हित आहे, साधू संतांच्या सेवेमध्ये हित आहे, वारकऱ्यांच्या सेवेमध्ये हित आहे। महाराज पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आम्ही साजरा करतोय, अभंग तुकोबर आहे। परमात्म्याची भक्ती केली तर हित आहे, देशाची सेवा, धर्माची सेवा केली तर हित आहे, साधूची सेवा केली तर हित आहे, वारकऱ्यांची सेवा केली तर हित आहे। समाजामध्ये प्रत्येक जण भरकडतो, आपण गेल्याच्या नंतर आपली कीर्ती पाठीमागं राहावी असं प्रत्येक जणाला वाटतं, पण या चव्हाण कुटुंबाच्या पाठीमागं हे जे दादा गेले ना, त्यांचं नाव जगताच्या पाठीवरती राहिलंय। याचं कारण एकच आहे, यांनी आपल्या लेकरावरती संस्कार केले आणि या संस्कारातून किंवा त्याने आपल्या लेकरांकरता काही कार्य केलं ना, त्या कार्यातून थोडं का होईना उतराई होण्याकरता हा कार्यक्रम या परिवारानं साजरा केला आहे। विडाला भगवान परमात्म्याच्या नामामध्ये हित आहे। आपण पैसा कमवतो, पैशामध्ये सुद्धा हित आहे, फक्त चांगल्या मार्गाला लावला तर त्यामध्ये हित आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, समाजामधला प्रत्येक माणूस दुःखी आहे, ज्याच्याकडे थोडं का होईना दुःख आहे। काही माणसं सुखी आहेत। या जगामध्ये कोण सुखी असेल भाऊ? तर साधू सुखी आहेत, कारण साधूंना धनाची अपेक्षा नाही, साधूंना प्रॉपर्टीची अपेक्षा नाही, संतांना आपल्या घरी गाड्या असाव्या याची अपेक्षा नाही। सुखी माणसानं असावं। मी नेहमी प्रश्न विचारतो, माणसानं आयुष्यामध्ये सुखी असावं का दुःखी असावं? माझं बोलणं कळतंय तुम्हाला? माणसानं आयुष्यामध्ये सुखी असावं का दुःखी असावं? सुखी असावं। पण मी एक वाक्य ध्यान देऊ नये का? मी वाक्य बोलतो ते खरं आहे का सांगा? आजही समाजामध्ये अनेक माणसं दुःखी आहेत। याचं कारण एकच आहे, प्रत्येकाला वाटतंय की आपल्या शेजारचा माणूस किंवा आपल्या जवळचा माणूस आपल्यापेक्षा मोठा नाही झाला पाहिजे। दुसऱ्याची प्रगती लोकांना सहन होत नाही, म्हणून आजही समाज दुःखी आहे। एखाद्यानं बंगला बांधला तर लोक म्हणतात कुठून आणला असेल पैसा, एखाद्यानं गाडी घेतली तर लोक म्हणतात कुठून आणला असेल पैसा। अरे त्यानं कुठूनही आणू दे, तुला काय करायचंय? एखाद्याचा बंगला पाहून मनामध्ये अशी ऊर्जा निर्माण झाली पाहिजे की हे देवा, याने एक बंगला बांधलाय ना, याचे 2 होऊ दे, याने एक गाडी घेतली ना, याच्या 2 गाड्या होऊ दे, यानं 1 एकर जमीन घेतली ना, याची 10 एकर जमीन होऊ दे। अशी भावना ज्या वेळेस आपल्या मनामध्ये येईल ना, त्यावेळेस भगवान परमात्मा आपलं कधीच वाईट करणार नाही, नेहमी भगवान परमात्मा आपलं चांगलं करेल। फक्त दुसरंच चांगलं पाहिलं शिका, दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहायला शिका, देव आपलं आपोआप चांगलं करतो। समाजामध्ये अनेक माणसं दुःखी आहेत, याला कारण एकच आहे, दुसऱ्याचं चांगलं झालेलं लोकांना पाहवत नाही, दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहवलं पाहिजे। तुकोबाराय म्हणतात, तुम्ही धन कमवत असताना, प्रॉपर्टी कमवत असताना, संपत्ती कमवत असताना आपण आपल्या लेकरावरती उपकार केले पाहिजेत, आपण आपल्या लेकरावरती संस्कार केले पाहिजेत। मला वाटते या कुटुंबामध्ये या दादांना 2 मुलं आहेत आणि त्यांच्या 2 सुना आहेत, म्हणजे त्यांच्या 2 बायका आहेत। ही चौघही बाहेर नोकरी करतायत आणि त्यांना असं वाटावं की आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आपण एवढ्या मोठ्या थाटामाटात साजरं करावं, कारण गेलेला व्यक्ती पुन्हा जन्माला येत नाही, गेलेल्या व्यक्तीला पुन्हा आणता येत नाही, पण त्या व्यक्तीनं आपल्या करता किती कष्ट केले, या कष्टातून उतराई होण्याकरता आपण हा कार्यक्रम साजरा करत असतो। मग तुकोबराही म्हणतात, देवाच्या नामामध्ये हित आहे, धर्माच्या नावामध्ये हित आहे। अरे जुन्या लोकांची सेवा करण्यामध्ये, आई वडिलांची सेवा करण्यामध्ये हित आहे। मुखानं त्याचं नाम घेतलं तर तोंड पवित्र आहे, हातानं टाळी वाजवली तर हात पवित्र,
पायानं कीर्तनाच्या मंडपात येऊन बसलं तर पाय पवित्र. मुखो पवित्रम यदि रामनामम, हस्तो पवित्रम यदि दान पुण्यम, पद्म पवित्रम यदि तीर्थयात्रा. हात पवित्र होतात दान केलं तर, पाय पवित्र होतात तीर्थयात्रा केली तर, तुमचं तोंड पवित्र होतं कधी एकमेकाला शिव्या दिल्या तर. मुखानं हरी हरी म्हटलं तर, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण खरी, पुण्याची गणना कोण कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हे हरी मुखे म्हणा, हे हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, मुके म्हणा, हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, हरी मुके पुण्याची गणना, पुण्याची गणना कोण करी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना, पुण्याची गणना, हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा, हरी मुके म्हणा. वाह. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखानं हरी हरी म्हटलं तर भगवान परमात्मा तुम्हाला भेटतो. भगवान परमात्मा भेटला तुकोबारायांना. तुकोबाराय देवाला पाहायला गेले, देवानं तुकोबारायांनाच देव केलं. देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होणी ठेलो. अहो कान्होपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट, केली आई बापाची सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी, धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. भगवान परमात्मा अंतकरणातला भाव पाहतो. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळी विना शक्ती बोलू नये किंवा भाव बळे आकळे विना कळे, करतळी आवळे तैसारी. आपण म्हणतो बघा, मनी नाही भावानी देवा मला पाव. वडापावचा पाव नाही, देवा मला पाव. देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव असा भेटत नाही. देव भेटण्याकरता नामदेवरायासारखी भक्ती करावी लागते. नामदेवरायाच्या भक्तीनं फिरविले देऊळ, जगा माझे ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नो हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अशी भक्ती करावी लागते. अरे जगामध्ये अनेक शोध लागले, पण अनेक शोध लागल्याच्या नंतर ज्ञानोबारायांची एवढी ऊर्जा होती. काल ज्ञानेश्वरीची जयंती होती महाराज. बघा ज्ञानोबारायांनी, आता लोक म्हणतात आम्ही आत्ता घड्याळाचा शोध लावला, पण ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी लिहून ठेवले. उपजिले ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी याचा शोध लावला. कशाच्या जोरावरती? भक्तीच्या जोरावरती. माणसाची भक्ती असावी, पण अंतकरणातून भक्ती भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आपली भक्ती बघा, भगवान परमात्म्याची पूजा करत असताना आपलं मन इकडं तिकडं भरकटतं. भाऊ, भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना, पूजा करत असताना आपलं मन इकडं तिकडं भरकटतं, पण 50,000च्या नोटेचा बंडल मोजताना इकडं का तिकडं आपण पाहत नाही. नेमकं चुकतंय कुठं? आपली देवाची भक्ती म्हणजे वरची भक्ती आहे, आणि नोटाची भक्ती म्हणजे आपली अंतकरणातली भक्ती आहे. प्रत्येकाला वाटतं पैसा पाहिजे, प्रत्येकाला वाटतं धन पाहिजे, आणि प्रत्येकाला वाटतं आपल्याजवळ प्रॉपर्टी पाहिजे. पण मी नेहमी सांगतो, जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, जोपर्यंत तुम्ही कमवते आहात, तोपर्यंत तुमची नाती जवळ आहेत. अरे जोपर्यंत तुम्ही कमवत आहात, जोपर्यंत तुम्ही पैसा
साठवून ठेवत आहात तोपर्यंत लोक तुम्हाला आपला आपला म्हणतात. बहीण भावाचं नातं असू द्या, बाप लेखाचं नातं असू द्या, नवरा बायकोचं नातं असू द्या, नाहीतर मित्र मित्राचं नातं असू द्या, नाहीतर पाहुण्या रावळ्याचं नातं असू द्या. जोपर्यंत तुमचा खिस्सा गरम आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. एकदा का तुमच्या खिशातला पैसा गेला आणि तुम्ही म्हातारे झाला, आजारी पडला, अंथरुणावरती जर पडला ना, तुम्ही आजारी जर असाल ना, तर जवळची लोक, बहीण भावाची नाती, मित्राची नाती, पाहुण्या रावळ्याची नाती आपल्या मृत्यूची अपेक्षा व्यक्त करतात. अरे लोक म्हणतात हा कधी जाईल, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. पण ज्या दिवशी आपल्या खिशातला पैसा नसेल, ज्या दिवशी आपण म्हातारे होऊ ना, त्या दिवशी आपल्याला किंमत शून्य आहे. जोरी चरण विपरीत झाला तोची देवनो हे दूत कलाकार तुम्हाला भाऊंच्या मुळे भेटते, तुमच्या गावाला लाभते, एवढं लक्षात ठेवा. विडाला जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. कोणताही नातं असू द्या, बहीण भावाचा असू द्या, बाप लेकाचा असू द्या, जोपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे. म्हणून समोर बसलेल्यानं माझी एक विनंती आहे, जोपर्यंत तुम्ही जात नाही हे जग सोडून, तोपर्यंत कमीत कमी 4-2 एकर का होईना जमीन आपल्या नावावरती ठेवा. 1000-2000ची चिल्लर करायची ना. आपल्याला जर आपला मुलगा सांभाळे ना, आपली सुनबाई सांभाळे ना, रात्री घराचा दरवाजा लावायचा आणि खळखळ 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 मोजत बसायचं. डबल 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 आवाज ऐकल्याच्या नंतर तरी सुनबाई म्हणेल म्हाताऱ्याकडे भरपूर पैसा आहे. दुसऱ्या दिवशी पंचपाकवानाचं जेवणच तुमच्या पुढे येईल. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. जोपर्यंत तुमच्या नावावरती प्रॉपर्टी आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. पण पैशाची किंमत कमी कालावधीमध्ये तुम्हाला कमी कालावधीपर्यंत लाभते. धनाची किंमत कमी कालावधीपर्यंत तुम्हाला लाभते. पण परमार्थात जर तुम्ही श्रेष्ठ असाल, परमार्थिक कार्य जर तुमचं समाजामध्ये चांगलं असेल, परमार्थाचं कार्य जर तुमच्या हातून काही ना काही घडलं असेल ना, तर आपण गेलो तरी आपली कीर्ती जगताच्या पाठीवरती राहते. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. जगाच्या पाठीवरती नाव जर राहावं वाटत असेल तर आपलं कर्म चांगलं पाहिजे, आपलं कार्य चांगलं पाहिजे. आपल्याला जर दुसऱ्याचं चांगलं व्हावं वाटत असेल तर देव आपलं चांगलं करतो. आपल्याला जर दुसऱ्याचं वाईट व्हावं जर वाटत असेल ना, तर देव आपल्याही पदरामध्ये अपयश टाकतो, देव आपलंही वाईट करतो. लोक म्हणतात महाराज आमचं चांगलं होत नाही हो. अरे दुसऱ्याचं चांगलं पहा, तुझं चांगलं होईल. दुसऱ्याचं वाईट पाहिलं तर तुझंही वाईट होणार आहे. समाजामध्ये जगत असताना धनानं श्रीमंत असणारे लोक अनेक आहेत, प्रॉपर्टीनं श्रीमंत असणारे लोक अनेक आहेत, परंतु धनानं श्रीमंत असणाऱ्या लोकांचं पुण्यस्मरण कधी साजरं केलं जात नाही भाऊ. मनानं श्रीमंत असणाऱ्या माणसांचं पुण्यस्मरण साजरं केलं जातं, कारण त्या लोकांनी आपल्या लेकरावरती संस्कार केलेले असतात. संस्कार कसे असावे सांगू.
आळंदीला राहणार एक 7-8 वर्षाचं भाऊ पोरग आहे. त्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे. काय पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे. 9033 ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. 18 अध्याय आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. त्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे. त्याच्या आईला जाऊन विचारलं, त्याचा बाप गळ्यातल्या माळी विकतो. त्याच्या आईला जाऊन विचारलं, का हो ताई तुमच्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे, याचं कारण काय? त्या आईनं गोड उत्तर दिलं. माता माऊल्या लक्ष देऊन ऐका. त्या आईनं गोड उत्तर दिलं, महाराज माझ्या पोराची ज्ञानेश्वरी पाठ आहे याचं कारण एकच आहे. ज्या वेळेस हे लेकरू माझ्या गर्भामध्ये होतं ना, त्यावेळेस मी 108 वेळा ज्ञानेश्वरीचं पारायण केलं होतं. किती वेळा? 108 वेळा. आपण एकदा सुद्धा ज्ञानेश्वरी वाचत नाही. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सवेद आत्मरूपा देवा तुच्छ गणेशो सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवतारी जोजी. हे शब्द ब्रह्मशेष तेच मूर्ती सुवेश तेत वर्ण वपू निर्दोष मिरवतसे. आपण हे ऐकत नाही हो, कानानं ऐकत नाही. मुखानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन किंवा मुखानं ज्ञानेश्वरी कधी वाचत नाही. अहो ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर तुमचा आमचा अख्खा दिवस आनंदामध्ये जातो. अख्खा दिवस आनंदामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. मग भगवान परमात्म्याची भक्ती केल्याच्या नंतर आपलं नाव शिल्लक राहतं किंवा हित आपलं त्याच्या नामामध्ये आहे म्हणून त्याच्या नामामध्ये हित आहे म्हणून त्याचं नामचिंतन करा. महाराज कोणत्या देवाचं नाम घ्यायचं? अनंत रूपे अनंत वेसे देखिले मी त्यासे बाप रखुमा देवीवर खुन बाणली कैसे अवताराच्या राशी तो हाव बाविटीवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी. भगवान परमात्म्याचे रूपण एक आहे, त्याचा आत्मा एक आहे. महाराज देशाच्या सेवेमध्ये हित आहे, धर्माच्या सेवेमध्ये हित आहे, पंथाच्या सेवेमध्ये हित आहे, भगवान परमात्म्याच्या नामामध्ये हित आहे. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करुणीय मना हे करुणीय मना एकवी हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. हरि बोल. हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध. देवाच्या चिंतनामध्ये हित आहे, देशाच्या सेवेमध्ये हित आहे, धर्माच्या सेवेमध्ये हित आहे, पंथाच्या सेवेमध्ये हित आहे. म्हणून देशाची, देवाची, धर्माची आणि आई वडिलांची सेवा तुमच्या आमच्या हातून घडली पाहिजे. आज या कुटुंबातला एवढा करता व्यक्ती निघून गेला. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला दुःख झालं असेल, पण जन्माला येणारा प्रत्येक जण जातो, ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं आहे. पण जोपर्यंत तो व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत त्या व्यक्तीची सेवा करणं हे आपल्या हातात असतं. त्या व्यक्तीला मोठं करणं किंवा त्या व्यक्तीचं कोणत्याही प्रकारचा हट्ट पूर्ण करणं आपापल्या हातात असतं, आपल्या लेकराच्या हातात असतं. आईची बापाची सेवा का करावी याचं कारण सांगतो. आईच्या मुखातून निघालेला शब्द कधी खोटा ठरत नाही, बापाच्या मुखातून निघालेला शब्द कधी खोटा ठरत नाही. आईनं दिलेला शाप कधी खोटा ठरत नाही, बापानं दिलेला शाप कधी खोटा ठरत नाही. श्रावण बाळ नावाचा व्यक्ती तुम्ही पाहिला असेल, पाहिला नसेल तुम्ही ऐकलं असेल. श्रावण बाळाची कथा तुम्ही ऐकली असेल. श्रावण बाळाची आई म्हातारी होती, बाप म्हातारा होता. आई म्हातारी आहे, बाप म्हातारा आहे. दोघंही वृद्ध झालेले होते. दोघांना दोन्ही डोळ्यानं दिसत नव्हतं, दोन्ही डोळ्यानं दोघंही अंध होते. श्रावणाला एक दिवस वाटलं आपली आई म्हातारी झाली, हे जग सोडून कधीतरी निघून जाणार आहे. आपल्या आईला बापाला दोन्ही डोळ्यानं दिसत नाही, आपल्या आईला आणि बापाला शेवटची इच्छा विचारावी. पण मी नेहमी सांगतो, आपल्या घरामध्ये म्हातारा माणूस पाहिजे रे. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण भाऊ सांगू? वाक्य लक्ष देऊन ऐका. जगातला सगळ्यात श्रीमंत तोच व्यक्ती आहे ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे, तो श्रीमंत नाही. ज्याच्या घराच्या समोर 10 गाड्या आहेत तो श्रीमंत नाही.
ज्याचा कोटी रुपयाचा बंगला आहे तो श्रीमंत नाही, ज्याची गडगंज प्रॉपर्टी आहे तो श्रीमंत नाही, ज्याच्या घराच्या समोरच्या कट्ट्यावरती बसलेल्या आईच्या चेहऱ्यावरती हसू आहे आणि बापाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, जगातला सगळ्यात श्रीमंत. अरे धन दौलत पैसा संपत्ती प्रॉपर्टी असणारी माणसं अनेक आहेत, पण आपल्या आई वडिलांना सांभाळणारी लोक फार कमी आहेत. मरेपर्यंत नाही काही करता आलं तरी करू नका, पण आपल्या आई वडिलांना सांभाळा, मरेपर्यंत ते आशीर्वाद तुम्हाला देतील. श्रावणाला वाटलं आपली आई म्हातारी आहे, बाप म्हातारे, कधीतरी हे जग सोडून निघून जाणार आहे. जावा आईच्या जवळ, आईला विचारावं, हे आई तुझी शेवटची इच्छा काय आहे, बाबा तुमची शेवटची इच्छा काय आहे. आईच्या जवळ गेला, बापाच्या जवळ गेला, बापाला सांगितलं, बाबा तुमची शेवटची इच्छा काय आहे हो. बापानं सांगितलं, लेका अरे हाडाची काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस सकाळची संध्याकाळ करून तुला सांभाळलं, पोटा करता अन्न कधी खाल्लं नाही गड्या, आम्ही दोघंही अंध आहोत, म्हातारे झालेलो आहोत रे गड्या, पण तू आम्हाला एवढं सांभाळतोय, काय इच्छा व्यक्त करा. नाही आई, नाही बाबा, मी तुमचं लेकरू आहे, माझ्यावरती एवढे संस्कार केलेत तुम्ही, शेवटची इच्छा काहीतरी व्यक्त करा, मी ती इच्छा पूर्ण करणं आहे. भाऊ, श्रावणाच्या आईनं वडिलांनी श्रावणाजवळ एक इच्छा व्यक्त केली. त्यांनी सांगितलं मला काशीची तीर्थयात्रा घडली पाहिजे. काय सांगितलं? काशीची तीर्थयात्रा घडली पाहिजे. एवढं वाक्य श्रावणानं ऐकलं. जुना काळ होता, जुन्या काळामध्ये लोकांच्याकडे पैसा नव्हता भाऊ, पण लोक मनानं श्रीमंत होते, मनानं, धनानं श्रीमंत नव्हते, मनानं श्रीमंत होते. जुन्या काळामध्ये बघा, जुन्या काळामध्ये धनानं लोक श्रीमंत नव्हती, पण मनानं श्रीमंत होती. अरे लहान लहान लेकरं जर शाळेत निघाली, 2 रुपयाचं नाणं हातावरती ठेवलं ना, तर मोठ्या आनंदानं लेकरं नाचत नाचत प्रत्येकाला सांगायची, माझ्या आईनं 2 रुपये दिले बरं का, माझ्या पप्पाने 2 रुपये दिले बरं का. पण आज 2000 रुपये जरी हातावरती ठेवले ना, तरी त्या 2 रुपयाची सर कधीच येणार नाही. जुना काळ होता, माणसं गरीब होते, पण मनानं श्रीमंत होते. त्या काळामध्ये वाहनाची सोय नव्हती, त्या काळामध्ये गाड्याची सोय नव्हती. श्रावण बाळानं कावड तयार केली. कावड एका बाजूला आईला बसवलं, एका बाजूला बापाला बसवलं, आणि चालत 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 मजल दर मजल करत 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 काशीचा रस्ता धरला. आणि चालत 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 असताना अयोध्येच्या शेजारी एक घनदाट जंगल आहे, त्या घनदाट जंगलाच्या जवळ पोहोचला. आणि त्या श्रावण बाळाला त्याच्या बापानं हाक मारली, वडिलांनी हाक मारली, ए श्रावणा, मला तहान लागली रे. एवढं वाक्य ऐकल्याच्या नंतर श्रावणानं खांद्यावरची कावड एका बाजूला ठेवली, आईला उचललं आणि झाडाच्या सावलीखाली बसवलं, बापाला उचललं, सावलीखाली बसवलं. आणि सावलीखाली बसवल्याच्या नंतर हातामध्ये कमंडलू घेतलं आणि पाण्याच्या शोधाकरता त्या जंगलामध्ये तो फिरू लागला. आणि जंगलामध्ये फिरू लागल्याच्या नंतर इकडं तिकडं पाहतोय, पाणी कुठं दिसत नाही, सैरा वैरा धावतोय. अरे आईची इच्छा तर पूर्ण करायची आहे, बापाची इच्छा तर पूर्ण करायची. एक मन सांगतं का, अरे कशाला चालला, पायाला खडे बोसतायत, काटे बोसतायत. पण एक मन सांगताय आईची बापाची इच्छा पूर्ण करावी लागेल गड्या. चालत 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 त्या अयोध्येच्या जंगलामध्ये एक मोठा पाणथळा होता. त्या पाणथळ्याच्या शेजारच्या झुडपामध्ये अयोध्येचा राजा असणारा राजा दशरथ शिकारी करता थांबला होता. हातामध्ये त्याचा बाण होता. अरे त्याला माहित होतं या पाणथळ्यावरती कोणता तरी प्राणी येणार आहे, कोणता तरी पक्षी येणार आहे. आणि प्राणी पक्षी आल्याच्या नंतर पाण्याचा डबकन आवाज आला ना, हातातला बाण जोरात ताणायचा आणि सपकन बाण सोडायचा. तो त्याला लागल्याच्या नंतर शिकार करून घरी घेऊन जायचं. त्याचा रोजचा नित्यक्रम होता. पण त्याच दिवशी त्या जंगलामध्ये कोणता प्राणी नव्हता, कोणता पक्षी नव्हता, अरे कोणता एखादा पशु पक्षी नव्हता. तर त्या जंगलामध्ये हातामध्ये कमंडलू घेतलेला, अरे हातामध्ये कमंडलू घेतलेला श्रावण बाळ आपल्या आईची बापाची तहान भागवण्याकरता, पाणी शोधण्याकरता इकडं तिकडं फिरत होता. त्या श्रावण बाळाला चालत 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 असताना तो पाणथळा दिसला. पाणथळ्याच्या जवळ गेला, हातातलं कमंडलू पाण्यामध्ये डबकन जसं उडवलं तसा पाण्याचा आवाज राजा दशरथाच्या कानापर्यंत गेला. झुडपामध्ये बसलेल्या राजा दशरथानं हातातला बाण जोरात ताणला आणि सपकन जसा बाण सोडला तसा श्रावण बाळाच्या छातीवरती लागला. रक्ताच्या थरोळ्या पडायला लागल्या, विव्हाळायला लागला, धाय मोकल्या रडायला लागला. अरे रडत असताना रडणाऱ्या श्रावण बाळाचा आवाज राजा दशरथाच्या कानापर्यंत गेला. आणि राजा दशरथ धावतच पाणथळ्याच्या जवळ आला. पाहतोय तर काय, कोणत्या प्राण्याला नाही मारलं, कोणत्या पक्षाला नाही मारलं. अरे आपण श्रावण बाळाला मारलं. श्रावण बाळाच्या जवळ गेला, हे श्रावणा कशा करता आला होता इथे? अरे काशीला निघालो आईची बापाची शेवटची इच्छा पूर्ण करण्याकरता. अरे कशा करता? आईला आणि बापाला काशीचं दर्शन घ्यायचं होतं, विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून काशीला निघालो होतो. अरे इथं का फिरत होतास? त्यानं सांगितलं, आईला आणि बापाला तहान लागली म्हणून पाणी नेण्याकरता आलो होतो. विवाळत पडलेला श्रावण बाळ आहे, अंगातून रक्त वाहतंय, मरणाचा काळ त्याचा जवळ आलाय.
मरणाचा काळ जवळ येत असताना त्या श्रावणानं राजा दशरथाला सांगितलं, हे राजा, माझं मरण तर जवळ आलंय गड्या, मी कोणत्या क्षणाला मरेन सांगता येत नाही, पण कोपरापासून हात जोडून सांगतो राजा, माझी एक शेवटची इच्छा आहे तेवढी पूर्ण कर. काय इच्छा आहे गड्या? अरे हे कमंडलू घे आणि माझी आईन माझा बाप जंगलाच्या कोपऱ्यावरती एका झाडाच्या सावलीखाली बसलेत, त्या दोघांची तहान भागव रे गड्या. हातातलं कमंडलू राजा दशरथानं घेतलं, पाण्यामध्ये बुडवलं आणि पाण्यामध्ये बुडवून राजा दशरथ 4-5 पावलं पुढं गेला आणि पुढं गेल्याच्या नंतर श्रावण बाळानं पुन्हा हाक मारली, हे राजा. अरे तिथं गेल्याच्या नंतर मुखातून एक शब्द देखील काढू नको. माझ्या आईनं माझ्या बापानं माझा आवाज नाही ऐकला ना, ते पाण्याचा थेंब देखील पिणार नाहीत, मरण पत्करतील पण थेंब देखील पिणार नाहीत. एवढं वाक्य राजानं ऐकलं. राजा चालत 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 त्या जंगलाच्या कोपऱ्यावरती गेला. श्रावण बाळाच्या आईच्या आणि बापाच्या समोर कमंडलू ठेवलं, पाणी पिण्याकरता फक्त त्यांना खुणवलं, मुखातून शब्द काढला नाही. श्रावणाचा बाप तू बाप आहे, आई ती आई आहे. श्रावणाच्या बापानं हाक मारली, हे श्रावणा. एवढा वेळ झालं कुठं होता रे? दोघांना डोळ्यांना दिसत नव्हतं. आता राजा दशरथाला वाटलं बोलावं तर हे पाणी पिणार नाहीत. 5 मिनिटं झाली, पुन्हा आईनं हाक मारली, हे श्रावणा बोलत का नाहीस रे? एवढा वेळ कुठं होता गड्या? त्यावेळेस त्यानं मुखातून शब्द काढला नाही. 10 मिनिटाच्या नंतर बापानं सांगितलं, हे श्रावणा, जोपर्यंत तू बोलत नाहीस ना तोपर्यंत मरण आलं तरी चालेल, पण पाण्याचा थेंब देखील पिणार नाही. अयोध्येच्या राजानं राजा दशरथानं त्यांच्याजवळ जावं सांगावं, हे माय, हे बाबा, अरे तुमचा लेक, तुमचा श्रावण पाण्याच्या शोधाकरता या जंगलामध्ये आला होता. अरे मी पानथळ्याच्या शेजारच्या झुडपामध्ये बसलो होतो, मला माहित नव्हतं प्राणी आहे का पक्षी आहे. मी हातातला बाण जोरात ताणला, सपकन जसा बाण मारला तसा श्रावण बाळाच्या छातीवरती लागला, विवाळत पडलाय. त्याचं मरण कधी येईल सांगता येत नाही. मी अयोध्येचा राजा दशरथ तुमच्याकरता पाणी घेऊन आलो. अरे श्रावणाच्या आईनं बापानं तेवढं वाक्य ऐकलं, डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या. रडणाऱ्या श्रावण बाळाच्या आईनं श्रावण बाळाच्या बापानं राजा दशरथाला सांगितलं, हे राजा, आमच्या लेकराला जसं तो आमच्यापासून वेगळं केलंय ना, तसं तुला सुद्धा तुझ्या लेकरापासून वेगळं राहावं लागेल. एवढा शाप आईनं बापानं दिला. म्हणून राजा दशरथाला प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. राजा दशरथाला त्यांचं मुखही पाहता आलं नाही. ही आईच्या आणि बापाच्या बोलण्यातली ताकद आहे. म्हणून आईची आणि बापाची सेवा तुमच्या आमच्या हातून घडली पाहिजे. त्यांच्या नामामध्ये किंवा त्यांच्या सेवेमध्ये आपलं हित आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात Oh
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. आपल्या हिताकरता जो जागला त्याच्या माता पित्यांना तुकोबरायने धन्यता दिली. आणि भाऊ पहिल्यांदा मातेला धन्यता आणि नंतर पित्याला धन्यता. अगोदर मातेला धन्यता याचं कारण काय? आई हे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचं स्वरूप देते, तिचं नाव आई आहे. एका माता माऊलीला डिलिव्हरी करण्याकरता दवाखान्यात नेलं. अर्ध्या तासानं डॉक्टर बाहेर आले आणि तिच्या नवऱ्याला सांगितलं, ऐका, एक तर जन्माला येणारं लेकरू जगेल, नाहीतर तुमची बायको जगेल. कोण जगलं पाहिजे, कोण मेलं पाहिजे? नवऱ्यानं सांगितलं माझी बायको जगली पाहिजे. सासऱ्याला विचारलं कोण जगलं पाहिजे? सासऱ्यानं सांगितलं जन्माला येणारं लेकरू गेलं तरी चालेल, पण माझी सुनबाई जगली पाहिजे. पण ज्या वेळेस त्या माता माऊलीच्या जवळ डॉक्टर गेले आणि डॉक्टरनी सांगितलं एक तर जन्माला येणारं लेकरू जगेल, नाहीतर तुम्ही जगाल. कोण जगलं पाहिजे, कोण मेलं पाहिजे? त्या मायनं मान खाली घातली आणि डसा डसा रडायला लागली. रडणारी माय म्हणते, डॉक्टर हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, सकाळचं अन्न संध्याकाळी खाल्लं, रात्रीचं उरलेलं अन्न सकाळी खाल्लं. डॉक्टर, अर्धा किलोचा दगड घ्या तुमच्या पोटाला बांधा, तुम्हाला 2 तास सुद्धा कळ निघणार नाही. डॉक्टर, माझ्या जीवाचं काहीही झालं तरी चालेल, पण जन्माला येणारं लेकरूच जगलं पाहिजे. मरेपर्यंत ठामपणे लेकरावरती प्रेम करते, तिचं नाव आई आहे. चाललं तरी चालतंय. भाऊने सांगितलं 4 वाजेपर्यंत चाललं पाहिजे. पाठीमागनं आलेले म्हणतील पुढच्या वेळेस कुणाला या पण याला आणू नका. विठाल विठाल लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त किंवा वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. कोणताही लाभ नसताना आई आपल्यावरती प्रेम करत असते, म्हणून आईचं नातं श्रेष्ठ आहे. धन्य माता पिता. अगोदर मातेला धन्यता आणि नंतर पित्याला धन्यता. मातेला अगोदर धन्यता काय? याचं कारण एकच आहे, लेकरू जन्माला आल्याच्या नंतर लेकरावरती प्रेम करतो तो बाप असतो, पण लेकरू जन्माला येण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस पोटामध्ये लेकरू ठेवून पोटातल्या लेकरावरती प्रेम करते, तिचं नाव आई असते. म्हणून अगोदर मातेला धन्यता, नंतर पित्याला धन्यता. मग ज्याचे माता पिता धन्य त्याच्या पोटी जन्माला येणारी लेकरं कशी जन्माला येतात? तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्यांचं नवल देवालाही वाटतं, संतांनाही नवल त्यांचं वाटतं. फक्त सात्विक लेकरं आपल्या पोटी जन्माला आली पाहिजेत. आपल्या लेकरानं कमीत कमी आपलं नाव आपल्या गावामध्ये तरी चांगलं ठेवलं पाहिजे. नाहीतर आपल्या लेकरानं गावात याची उदारी कर, त्याची उदारी कर,
इथं म्हणायचं हा रामभाऊचा पोरगा आहे, दारू पितो, शामभाऊचा पोरगा आहे, अरे गांजा ओढतो. अशी आपली प्रगती होत नाही. आपल्या आई वडिलाचं नाव उज्ज्वल करावं, आपल्या आई वडिलाचं नाव मोठं करावं. आमच्या भाऊंची दोन्ही लेकरं मोठ्या, एक दोन्ही पोरं इंजिनियर आहेत, एक बाहेरच्या देशामध्ये एक इथं आहे. कारण भाऊंचं नाव ते बाहेरच्या देशात सुद्धा सांगत असतील, मी हिंदूराव पाटलांचा पोरगा आहे. आपल्या आई बापाचं नाव उज्ज्वल करण्याकरता लेकरांनी जास्त धन दौलत पैसा संपत्ती प्रॉपर्टी नाही कमवू द्या, पण लेकरांना निर्व्यसनी राहिलं पाहिजे, व्यसन नाही केलं पाहिजे. तरुणांना माझी कोपरापासून हात जोडून विनंती आहे, अरे दारू पिण्यापेक्षा, गांजा ओढण्यापेक्षा, अरे बिड्या ओढण्यापेक्षा मी सांगतो ते व्यसन करा. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी. लेकिन एक बार तो हरिनाम का प्याला तो पी तो दे, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. एकदा तरी भगवान परमात्म्याचं नाम मुखानं घ्या, तुमची जिंदगी सुधारल्याशिवाय राहणार नाही. अरे आपण समाजामध्ये जगत असताना आपला ठसा उमटवला पाहिजे, आपलं नाव, आपला ब्रँड तयार केला पाहिजे. पण लोक काय करतात, याच्याकडचे पैसे घे, त्याच्याकडचे पैसे घे, याचे नावं ठेवून घे, यानं त्याला वाईट म्हणायचं, त्यानं त्याला वाईट म्हणायचं. आणि मी नेहमी सांगतो की आपण एखाद्याचे उसने पैसे घेतले ना, ते वेळच्या वेळेला परत करत जा गाड्या. कारण उसने पैसे आपण ज्याच्याकडून घेतो ना, त्यानं ते कष्टानं कमवलेले पैसे असतात. अरे आपली स्वप्न बाजूला ठेवून, आपली स्वप्न बाजूला ठेवून आपल्याकरता वापरण्याकरता ते पैसे दिलेले असतात. त्याचे पैसे वेळच्या वेळेला आपण परत केले पाहिजेत. आणि उसने ज्याच्याकडून पैसे घेतलेत ना, त्याचे पैसे जिंदगीत कधी बुडवू नका. कारण कर्जाच्या झाडाला पनोतीची मुळं आणि तळतळाटाच्या फांद्या असतात बरं का, तळतळाटाच्या फांद्या असतात. म्हणून घेतलेले पैसे कोणाचे बुडवू नका. एखाद्याला चांगलं म्हणा, एखाद्याला वाईट म्हणा. काही लोक बघा, मी नेहमी सांगतो भाऊ, वाक्य लक्ष देऊन ऐका. आपण जर एखादं चांगलं कर्म करत असू ना, लोक आपल्याला नावं ठेवतात, लोक आपल्याला पाठीमागं ओढतात, लोक आपल्याला शिव्या देतात, लोक आपल्या पाठीमागं चर्चा करतात. पण मला असं वाटतं, लोकांनी पाठीमागं चर्चा केलीच पाहिजे, लोकांनी नावं ठेवलीच पाहिजेत, लोकांना आपल्याला मागं ओढलंच पाहिजे. कारण आपल्याला मागं ओढल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. आणि ती लोक याच्याकरता आपल्याला पाठीमागं ओढतात की ती लोक आयुष्यामध्ये कधीच आपली बरोबरी करू शकत नाहीत, म्हणून ती लोक आपल्याला पाठीमागं ओढतात, म्हणून आपल्याला पाठीमागं ओढतात. अहो, निंदा करणाऱ्या निंदा करणारे लोक पाहिजेत. याचं कारण निंदा तीच लोक करतात, आपण त्यांना पगार देत नाही, पण आपल्या अनुपस्थितीत आपली नेहमी चर्चा ती ठेवत असतात. म्हणून त्यांचंही कौतुक आपण केलं पाहिजे, फुकट त्यांना आपण पगार कधी देत नाही. पण आपल्याला लोक नावं ठेवत असताना आपल्याला चांगलं म्हणू द्या नाहीतर वाईट म्हणू द्या, आपल्या मनाला माहिती आहे आपण चांगल्या मार्गाने चाललोय का वाईट मार्गाने चाललोय. आपलं मन जर आपल्याला सांगत असेल ना तो चांगल्या मार्गाने चाललाय, तर त्याच मार्गाने माणसानं जावं. आपलं मन सांगत असेल ना तू वाईट मार्गाने चाललाय, तिथंच माणसानं थांबावं आणि दुसरा मार्ग पकडावा. आपलं समाजामध्ये चांगलं नाव निर्माण झालं पाहिजे. चांगली भक्ती भगवान परमात्म्याची जर केली, संतांची भक्ती केली, गळ्यामध्ये जर आपल्या माळ असेल, हातामध्ये टाळ असेल, आपण जर गायन करत असू, कीर्तन करत असू, मृदंग वाजवत असू ना, तर लोक आपल्याला चांगलं म्हणतात. काही लोक वाईटही म्हणतात. वाईट बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, आपली प्रगती करत राहायचं. देवाचे उपकार आपल्यावरती किती आहेत सांगू. देवाचे उपकार आपल्याला देवानं हे कोटी रुपयाचं शरीर दिलं, फुकट दिलं. हात मोडला दवाखान्यात गेला तर 10,000 रुपये खर्च आहे, पाय मोडला दवाखान्यात गेला तर 10-15 हजार रुपये खर्च आहे. पण देवानं हे शरीर तुम्हाला आम्हाला फुकट दिलं. एका 80 वर्षाच्या बाबांना हृदयाचं ऑपरेशन करण्याकरता दवाखान्यात नेलं. 8 दिवस दवाखान्यात ठेवलं. दवाखान्यात ठेवल्याच्या नंतर 9व्या दिवशी डॉक्टरांनी त्यांच्या हातावरती 10 लाख रुपयाचं बिल ठेवलं. बिल म्हाताऱ्यानं वाचलं, म्हातारं रडायला लागलं. रडणाऱ्या बाबाला डॉक्टरने विचारलं, का हो रडता कशा करता, तुमच्या डोळ्यात पाणी का. रडणारा म्हातारा म्हणतो, डॉक्टर अहो बिल पाहिलं रडायला आलं. अहो हे बिल जास्त वाटत असेल तर 5-10 हजार रुपये कमी द्या, पण रडू नका. रडणारा म्हातारा म्हणतो, डॉक्टर अहो 5-10 हजार रुपयाचा विषय जाऊ द्या, कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्या घरी आहे. अहो 2 बंगल्याचा मालक आहे, 100 एकराचा मालक आहे. मग बाबा एवढी संपत्ती असताना रडता कशा करता. रडणाऱ्या म्हाताऱ्यानं गोड उत्तर दिलं, हे लेका रडतो याच्या करता, अरे 8 दिवस माझं हृदय तुझ्या ताब्यात ठेवलं, तर 8 दिवसाचं 10 लाख रुपये बिल माझ्या हातावरती ठेवलंय. 80 वर्ष झालं देवानं माझं हृदय त्याच्या ताब्यात ठेवलंय, 1 रुपया सुद्धा बिल पाठवलं नाहीत. एवढे उपकार देवाचे आपल्यावरती आहेत, एवढे उपकार देवाचे आपल्यावरती आहेत. एवढं मशीन देवानं आपल्याला दिलं, पण हे मशीन 50-50, 100-100 रुपयाच्या बाटल्या ओतून काही लोकांनी खराब केलं. बरोबर आहे का नाही. 50-50, 100-100 रुपयाच्या बाटल्या ओतून खराब केलं. मग सात्विक लेकरू त्याला म्हणत नाहीत. जे आपल्या आईवडिलाचं नाव खराब करतं त्याला सात्विक म्हणत नाहीत.
जे भगवान परमात्म्याचं नाव चिंतन करतं, जे भगवान परमात्म्याची पूजा करतं आणि जो भगवान परमात्म्याचं नामचिंतन मरेपर्यंत करतच राहतो त्याला सात्विक म्हणायचं. आणि त्या लेकरांचं नवल ही भगवान परमात्म्याला वाटतं. अभंगाचं दुसरं चरण. गीता भागवत होतीचे सात्विक होलिका पुत्र होतीचे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा हे कोणिकाना पुत्र होतीले सात्विक कोणिकाना पुत्र होतीले सात्विक दयाचा हरी देवा देवा ओ दयाचा हरी देवा कन्या पुत्र होतीचे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक होतीले सात्विक दयाचा हरी देवा दयाचा हरी वाटे देवा कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक लेकर जन्माला यावी वाटत असतील तर काय करायचं? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. भगवान परमात्म्याच्या नामाचं नामचिंतन करायचं. कोणत्याही देवाचं नाम घ्या, अंतकरणापासून नामचिंतन करायचं. जे जे राधा रमण हरी बोल, जे जे राधा रमण हरी वाह, जे जे राधा रमण हरी बोल, जे जे राधा रमण हरी बोल, जे जे राधा, जे जे राधा, जे जे राधा, राधा रे राधा रे राधा रे राधा रे राधा रे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण बाबा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की विठोबा रखुमाई. त्यांची सेवा तरी माझ्या देवा पर नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाचा साधा सोपा सरळ अर्थ सांगितला. इथून पुढे आपल्या कीर्तनाला सुरुवात. चालतंय ना? पाठीमाग कोण आहे ते पुढे या. एक 10 मिनिटं आपलं कीर्तन राहिले तेवढं या. सगळे या मंडपाच्या पाठीमागे जेवढे आहेत ना तेवढे सगळ्यांनी या. शेवटचे 10च मिनिटं आहे का? हाक कीर्तन डोक्यावरून जाऊ द्या. शेवटचे 10 मिनिटं फक्त आहे का? तुम्ही पुढे या. या थोडं पुढे या 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 या. विठ्ठल 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 आज ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत हे निमित्त तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. कैलासवासी रामचंद्र दिनकर चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम साजरा करतोय. त्यांचं कुटुंब, त्यांची पत्नी सुरेखा रामचंद्र चव्हाण, त्यांचे 2 मुलं आहेत अनिकेत चव्हाण, दर्पण चव्हाण, त्यांच्या 2 सुना प्रणया आणि स्नेहल. आज 1 वर्ष झालं या कुटुंबातला कर्ता व्यक्ती निघून गेला. 1 वर्षापूर्वी कुणाला तरी वाटत असेल माझा भाऊ गेला, कुणाला तरी वाटत असेल माझे वडील गेले,
कुणाला तरी वाटत असेल माझा मित्र गेला, कुणाला तरी वाटत असेल माझा सखा गेला. जन्माला येणारा प्रत्येक जण जातो, ज्याचं त्याचं जाण्याचं कारण वेगळं आहे. कुणाचा हार्ट अटॅकनं मृत्यू होतो, कुणाचा वय झाल्याच्या नंतर मृत्यू होतो, कुणाचा कोरोनामध्ये मृत्यू झाला, कुणाचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो. पण आपल्या घरातला कर्ता व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर सगळ्यात जास्त जर दुःख कोणाला होत असेल तर आपल्या लेकरांना. लेकर बापाच्या प्रेताजवळ जातात, बाबा उठाना मला दादा म्हणून हाक मारा, बाबा उठाना मला ताई म्हणून हाक मारा. एकदा का जगातला व्यक्ती, एकदा का जगातला बाप निघून गेला ना, आयुष्यामध्ये बाप पुन्हा कधीच भेटत नाही. देवाजवळ जाल, देवा माझी गाडी विकली रे, गाडी घेण्या इतकी ताकद देव देतो. देवा माझा बंगला विकला, बंगला बांधण्या इतकी ताकद देव देतो. देवा माझी जमीन विकली रे, जमीन घेण्या इतकी ताकद देव तुम्हाला देतो. पण ज्या दिवशी तुम्ही देवाच्या जवळ जाल, देवा माझा बाप गेला रे, देव सुद्धा तुमच्या समोर रडेल आणि देव सांगेल गेलेल्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे भेटतात, पण गेलेली आई आणि गेलेला बाप माझ्याकडे कधी भेटत नाही. वो कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिलता है या, लेकिन माँ बाप नहीं मिलता. देवाजवळ सगळं भेटतं, पण देवाजवळ गेलेली आई आणि गेलेला बाप पुन्हा आयुष्यामध्ये कधी भेटत नाही. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत कळते, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत कळते, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत कळते, एखाद्याला ऐकू येत नसेल तर त्याला कानाची किंमत कळते. पण ज्याला आयुष्यामध्ये बाप नाही ना त्याला बापाची किंमत कळते. इथं समोर बसलेल्या माझ्या माता माऊली आहेत. खरं सांगू, आयुष्यातला बाप कधी कोणाकरता रडला नाही, पण तुमच्या करता रडला, तुमच्या करता रडला. बाप आपल्या तायडी करता रडला गड्या. ज्या दिवशी तुमच्या घरातला बाप निघून जाईल ना, त्या दिवशी तुमचं माहेर संपलं. त्या दिवसापासून माहेरला नेलेली रिकामी पिशवी रिकामीच घरी येते. पण जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे तोपर्यंत माहेरून आणलेल्या रिकाम्या पिशवीमध्ये 4 कांदे का होईना टाकून देतो ना, त्याचं नाव बाप आहे. आपल्या आईला सांगतो, एकुलती एक तायडी आहे ग, अगं महिन्यातून आली, 4 कांदे का होईना त्याच्या पिशवीमध्ये टाक, भाजी का होईना दे, घरात काहीच नसेल ना तर घरामध्ये आणलेला खाऊ का होईना त्याच्या पिशवीमध्ये टाक. माता माऊल्या हो, जगामध्ये आज अशी अनेक पोरं आहेत, 1 लाख रुपये पगार घेणारी पोरं आहेत. लाख रुपये पगार घेऊन घरी आल्याच्या नंतर बाळा आलास का रे असं बोलणारा बाप घरामध्ये जिवंत नाही. एवढा वेळ का झाला रे असं बोलणारा बाप घरामध्ये जिवंत नाही. जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत त्या बापाला सांभाळायचं गड्या. डोंगराच्या आड गेलेला सूर्य उद्या सकाळी पुन्हा पाहायला भेटतो, पण ढगाच्या आड गेलेला बाप आयुष्यामध्ये पुन्हा कधीच पाहायला भेटत नाही, कधीच पाहायला भेटत नाही. जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत त्याला सांभाळा. बापाला का सांभाळायचं सांगू, का सांभाळायचं बापाला सांगू. 80 वर्षाचा बाप तुमचा अंथरुणावरती पडलेला असू द्या आणि 60 वर्षाची त्याची लेक असू द्या, बापाचा मरण काळ जवळ आलाय, शरीर त्याचं थकलंय, कधीतरी हा जीव सोडून ते हे जग सोडून निघून जाणारा तुमचा बाप आहे. 1-2 महिन्यावरती त्याचं मरण आलेलं आहे. जा कधी बापाच्या जवळ बापाला विचार, हो बाबा बोला ना तुमची शेवटची इच्छा काय आहे. बाप सांगतो, एकुलते एक तायडीला मला एकदा शेवटचं भेटायचंय. तायडीला फोन केला जातो, ताई एसटीला बसून घराच्या समोर उतरते, छोटी छोटी लेकरं आपल्या आत्याला पाहतात आणि धावतच बापाच्या जवळ जातात. बाबा आत्या आली बर का, बाबा आत्या आली बर का. मरणाच्या दारात ठेपलेलं म्हातारं ताडकन उठून बसतं आणि तायडी आली म्हटल्याच्या नंतर तायडीच्या जवळ जातं, तिला खडखडाटून मिठी मारतं आणि तायडीच्या खांद्यावरती मुंडकं ठेवतो, ढसाढसा रडतो ना, तो तुमचा बाप आहे. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत त्या बापाला सांभाळा गड्या. आयुष्यातला बाप कधी कोणा करता रडला नाही, पण आपल्या तायडी करता बाप 2 वेळा रडला. एकुलत्या एक तायडीचं लग्न ज्या दिवशी जमलं ना त्या दिवशी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आहे, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. पण त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला तोंडावरती पांघरून ज्यानं घेतलं, रोज 1 भाकरी खात होता, अर्धीच भाकरी खाल्ली, तोंडावरती पांघरून घेतलं, उशीमध्ये मुंडकं घातलं आणि ढासा उशी ओली होईपर्यंत रडला ना, तो तुमचा बाप आहे. आयुष्यातला बाप तायडी करता 2ऱ्या वेळा रडला. एकुलते एक तायडीचं लग्न आहे, लग्न झालं, गाडी नेण्याकरता आली, गाडीच्या जवळ तायडी होती, तायडीच्या जवळ गेला, रडला आणि तिच्या सासऱ्याच्या जवळ गेला आणि सासऱ्याला सांगतो, एकुलती एक तायडी आहे बरं का, भूक मला लागायची, जेवण तिला होतं, पाय माझे भाजायचे, चप्पल तिला होती, डोक्याला तेल माझ्या नसायचं, तिच्या डोक्याला तेल असायचं.
हो तळ हाताच्या फोडाप्रमाणे माझ्या तायडीला जपलंय हो. माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण माझ्या तायडीला चांगलं सांभाळा हो. काय चुकलं तर मला सांगा, पण तायडीला काय वेडवाकडं बोलू नका. असं बोलतो ना तो बाप असतो. बाप कधी कोणाकरता जगला नाही. स्वतःच्या एकुलते एक लेकराचं ऍडमिशन जर शाळेत भरायचं असेल, 1 लाख रुपये भरायचे. गरीब आहे बाप तुमचा. शेजा पाजाऱ्याकडे मदत मागतो, कोणी पैसे देत नाही. पाहुण्या रावळ्याला विचारतो, कोणी मदत देत नाही. अरे सावकाराच्या दारात जातो, अर्धा एकर जमीन घाण ठेवतो आणि 1 लाख रुपये घेऊन शाळेतल्या शिक्षकांच्या हातावरती ठेवतो ना, त्यावेळेस सुरकुतलेल्या चेहऱ्यातला, मळालेल्या कपड्यातला, अरे पायामध्ये चपला नसलेला, डोक्याला तेल नसलेला तुमचा बाप पहा. त्या दिवशीच तुम्हाला समजेल तुमचा बाप काय. काही जण म्हणतात आमच्या बापानं आमच्या करता काय केलं. अरे लहान होता गड्या तू, लहान असताना बाप कामावरती जायचा आणि कामावरती जात असताना तू जाताना सांगायचा, बाबा मला येताना खाऊ घेऊन या बर का. कामावरून घरी येत असताना त्याचा पगार महिना होत नव्हता. खिशात त्याच्या 10 रुपये असायचे. त्याला माहितीये मला तंबाखूचं व्यसन आहे. अरे 10 रुपये तंबाखूच्या पुढे करता ठेवलेले खिशामध्ये असायचे. पण संध्याकाळी येताना त्याच्या लक्षात यायचं की माझ्या दादानं मला काहीतरी खाऊ आणण्याकरता सांगितलंय. स्वतः करता तंबाखूची पुडी त्यानं कधी नाही हो घेतली, पण आपल्या दादा करता 2 कुरकुरे घेऊन घरी आला ना, तो तुमचा बाप आहे. तो तुमचा बाप आहे. संध्याकाळी कोटवरती झोपलेला तुमचा बाप पहा. त्याच्या पायाला पडलेले भेगा पहा. अरे त्याचं अंगावरचं फाटलेलं बनियन पहा. त्या दिवशी तुम्हाला समजेल तुमचा बाप काय. आयुष्यातला बाप आपल्या लेकरांकरता जगतो. भूक बाबाला लागते, जेवण लेकरांना नाही. पाय बापाचे भाजतात, चप्पल आपल्या लेकरांना नाही. डोक्याला तेल बापाच्या नसतं, पण आपल्या डोक्याला तेल, लेकरांच्या डोक्याला तेल आणून देतो तो बाप असतो. लेका गावची यात्रा आली ना, गावची यात्रा आल्याच्या नंतर त्याचा पगार झालेला नसतो. यात्रेकरता लेकरांना नवे कपडे घ्यायचेत म्हणून दुकानात जातो. दुकानात गेल्याच्या नंतर सगळ्यांना कपडे घेतो, स्वतःलाही कपडे घेतो. आणि स्वतःला कपडे घेतल्याच्या नंतर त्याच्या खिशात फक्त 4,000 रुपये होते. 4,000 रुपये बिल झालं 5,000 रुपयाचं. दुकानदाराला सांगितलं, दुकानदार माझ्याकडे दुसरा ड्रेस आहे, माझा ड्रेस कॅन्सल करा, माझ्या लेकरांचे कपडे 4,000 रुपयामध्ये द्या. घरी आल्याच्या नंतर लेकरं विचारतात, का हो बाबा तुम्हाला कपडे नाही आणले, आम्हाला कपडे आणले, तुम्हाला नाही कपडे आणले. बाप म्हणतो, माझ्या मापाचे कपडे दुकानात नव्हतेच. बापाच्या मापाचे कपडे दुकानात नसतात असं कुठलं दुकान आहे का हो. पण बापाच्या खिशात 4,000 रुपये होते. माझी लेकरं नव्या कपड्यामध्ये आपल्या गावच्या यात्रेमध्ये फिरताना दिसली पाहिजेत असं बापाला वाटतं. आपल्या बापाला जपा गड्या. आपला किती कठोर अंतःकरण असलेला बाप असू द्या. अरे विराट कोहलीनं या बंदापासून त्या बंदापर्यंत हजारो धावा काढल्या, 100 धावा जरी काढल्या तरी आपण हातानं टाळी वाजवतो. आपल्या बापानं रुमणं हातात धरलं, या बांधापासून त्या बांधापर्यंत लाखो रना काढल्या. आपल्या बापाचं कौतुक आपल्याला कधी वाटलं नाही. अरे स्वतःचा पोरगा मोठा होतो, नोकरीला लागतो, काही नोकरीला लागलेली पोरं आपल्या बापाचं ऐकत नाही. पण ऐका गड्या, अरे बाप आपला बैल जर बांधावरती घेऊन गेला आणि बांधावर चरणारा बांधावरती चरणारा बैल जर शेजारच्या रानात जर गेला ना, आणि बाप लांब बसलेला असला ना भाऊ, बापाने एक हाक मारली तर बैल पाठीमागं तोंड करत होता, पाठीमागं तोंड फिरवायचा. पण ज्या लेकराला पोटाची खळगी, स्वतःची पोटाची खळगी रिकामी ठेवून ज्या पोराला शिकवलं, 1,00,000-2 लाख रुपये काही पोरं पगार घ्यायला लागली, आणि बापानं सांगितलेले एक वाक्य आज पोरं ऐकत नाहीत. बापानं तुमच्याकरता काय केलं गड्या. आज कुठेही जा, एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जा, आपले काही जणांचे आई वडील खितपत पडलेले आहेत, पण वृद्धाश्रमामध्ये गेल्याच्या नंतर गरीबाचे आईबाप कधीच दिसत नाहीत गड्या. मरेपर्यंत नाही काही करता आलं तरी करू नका, पण आई बापाला सांभाळा. काही लोक भाऊ कुत्र्याला सांभाळतात, आई बापाला सांभाळत नाहीत. कुत्र्याला कितीही सांभाळा, कुत्र भुंकल्याशिवाय राहत नाही. माय बापाला मरेपर्यंत सांभाळा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. मरेपर्यंत आई बापाला सांभाळा गड्या. या जगातली 2च नाती थोर आहेत, एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे बाप. आईला आणि बापाला कशा करता सांभाळायचं सांगू भाऊ. एक कविताकार फार सुंदर वर्णन करतात. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. तळपत्या उन्हात रखरख त्या रानात राहिली
माती कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तुला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे फास आई माझी स्वाभिमानी बाळा कनकर कना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचं हृदय गुलाब बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर बाप करी जोडी बाप करी केला मिरासीचा धनी आपल्या स्वतःच्या पोटा करता कधी खात नाही पण आपल्या लेकरांना जगवतो तो बाप असतो जाता जाता देवाकडे एकच प्रार्थना करायची देवा तू कणवाळू आहे कृपाळू आहे भक्तवत्सल करुणावत्सल गोप गोपपती रास रासेश्वर आनंद आनंद गण भगवान परमात्म्या या चव्हाण परिवारातला एवढा करता व्यक्ती तू घेऊन गेला पण तो व्यक्ती घेऊन गेल्याच्या नंतर या कुटुंबामध्ये जी उणीव निर्माण झाली ना ती उणीव भरून काढण्याची ताकद भगवान परमात्म्यांना त्यांना देवो भगवान परमात्म्याच्या वारकऱ्यांच्या साधू संतांच्या आशीर्वादानं या कुटुंबाला धन दौलत पैसा संपत्ती प्रॉपर्टी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देण्यापूर्वी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य तुषार महाराज हरी महाराज असतील महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आमचे गणेश महाराज असतील तुमच्या गावचं भजनी मंडळ असेल विनेकरी असतील संसृष्टी अतिशय सुंदर आहे महाराष्ट्रातलं एक नामवंत चॅनल ओम साई क्रिएशन या ओम साई परिवाराला किंवा ओम साईच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही इंस्टाग्रामवरती त्यांच्या चॅनलला फॉलो करा प्रत्येक आपल्या भागातल्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती किंवा यांच्या इंस्टाग्राम पेजवरती तुम्हाला पाहायला ऐकायला मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं ज्यांच्यामुळे येण्याचा मला वाटते तिसरी वेळ आहे इथं योग आला आमचे भाऊंचं फार मोठं योगदान तुमच्या गावाला लाभलेलं आहे बघा किती मोठे तुम्ही कार्यक्रम गावात कराल किती तुमच्याकडं धन दौलत पैसा संपत्ती असेल पण कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं हे भाऊंच्याकडून शिकावं गायक वादक टाळकरी आता इथं बसलेल्यांना कुणालाच वाटत नसेल की कीर्तन संपावं
प्रत्येकाला वाटत असेल अजून तास 2 तास चालावं, कारण कलाकार उच्च दर्जाचे असतील किंवा नामांकित कलाकार, मृदंगाचार्य, कीर्तनकार, गायक, वादक, ही लखप यातलं ज्ञान ज्याला त्याला असावं लागतं. आमचे भाऊ असं नियोजन करत असतात. भाऊंच्याही चरणावरती नतमस्तक आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली हे तुकाराम तुकाराम हे विठ्ठल जय जय विठ्ठल माऊली रे वाकुडी मुत्तरे हे नाही उच्चारिला तुका मने ज्ञानेश्वरा रांगा पाया पैकी करा राजा महाराज महाराज तू सर्वांनी आरती झाल्यानंतर समोर येऊन टाकू द्या ना पुन्हा, नाही काय प्रॉब्लेम वाटायचे. बरोबर चालतं चालतं. कुटुंबातील सर्वांनी इथं फोटोच्या समोर या.